तर एकीकडे खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे, दुसरीकडे राहुल गांधी सुद्धा आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। तर महाराष्ट्रात निवडणुकीमध्ये घोटाळा झालाय, या संदर्भात राहुल गांधी पुराव्यांनिशी काही गोष्टी मांडणार आहेत असंही राऊत म्हणालेत। तर मी सुप्रिया सुळे देखील पत्रकार परिषदेत असणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। यासह राऊतांना शिपायाचं काम करावं लागतंय असा टोला यावर नरेश म्हस्के यांनी लगावला। राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते हे 12:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीत आणि मतदानात जे घोटाळे झालेले आहेत ते पुराव्यासह समोर मांडण्याची मला शक्यता वाटते। मी पण त्या पत्रकार परिषद आहे, त्यांचा मला फोन होता, आम्ही आहोत आणि इतर सुद्धा नेते आहेत, सुप्रियाताई आहेत। यस, राहुल गांधी पत्रकार परिषद दुपारी 12:30 वाजता घेणार आहेत याची माहिती पत्रकारांना संजय राऊत देत होते। शिपायाचं काम सुद्धा संजय राऊत यांना करावं लागतंय। तर आपण पाहतो राहुल गांधी 12:30 वाजता आता काय पुरावे सादर करतात ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे। राज्यात निवडणुकीमध्ये जो घोटाळा झाला त्या संदर्भातले पुरावे राहुल गांधी या पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। या पत्रकार परिषद संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या देखील उपस्थित असणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत।